नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शरद करंडे। लाडक्या बहिणींना खूप सारे असे प्रश्न पडलेत की आम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे जे हप्ते आहेत ते हप्ते मिळणार आहेत का, ते हप्ते मिळण्यासाठी आम्हाला केवायसी करावी लागणार आहे का, तर केवायसी केल्याच्या नंतरच आम्हाला ते हप्ते मिळणार आहेत का, तर असे खूप सारे या ठिकाणी लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेले आहेत। तर त्याबद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल आपल्या सबस्क्राइब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा आणि तसेच आपल्या डेलीच्या अपडेटसाठी टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। त्याच्या लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता। तर बघा, या ठिकाणी आपल्या ज्या महिला आणि बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे त्यांनी अशी माहिती या ठिकाणी दिली आहे की लाडक्या बहिणींना जरी तुमची केवायसी या ठिकाणी झालेली नसेल तरी तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे जे हप्ते आहेत ते हप्ते या ठिकाणी दिले जाणार आहेत। त्यासाठी तुमची केवायसी झालेली नसेल तरी तुम्हाला या ठिकाणी ते हप्ते मिळणार आहेत। आता त्याचा जो GR आहे तो GR या ठिकाणी आलेला नाहीये। GR आल्यानंतर त्याची जी सविस्तर माहिती ना आपण आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ बनवणार आहोत। त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। GR आल्याच्या नंतर बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, GR आल्याच्या नंतर तुम्हाला 8 ते 10 दिवसात तुम्हाला पैसे जमा होतात। शासनाचा त्यानंतर 7 ते 8 दिवसात तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटवरती पैसे जमा होतात। बघा, या ठिकाणी जो GR येण्यास जो उशीर झालाय त्याचं कारण की महाराष्ट्रामध्ये खूप सारा पाऊस पडलेला आहे आणि या पावसामुळे जी शेतकऱ्यांची नुकसान झाली आहे, पडझड झाली आहे, घरांची पडझड झाली आहे, शेतं वाहून गेलेत। या कारणांमुळे जो लाडकी बहीणचा GR आहे तो GR या ठिकाणी येण्यास उशीर झालेला आहे। शासनाचं सर्व लक्ष त्या ठिकाणी वेधलं गेल्यामुळे जो लाडक्या बहिणींचा GR आहे तो GR येण्यास उशीर झालाय, परंतु ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो GR येण्याची शक्यता आहे आणि तो GR आल्याच्या नंतर तुम्हाला 7 ते 8 दिवसात तुमच्या बँक अकाउंटवरती जो सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी जमा केला जाईल। तर लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की तुम्हाला जो येणारा हप्ता आहे तो हप्त्यासाठी तुमची केवायसी करणं अनिवार्य नाहीये। तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला केवायसी न करता सुद्धा जमा होणार आहे। परंतु इथून पुढचे जे हप्ते आहेत म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे जे हप्ते असतील ते हप्ते तुम्हाला मिळण्यासाठी तुमची केवायसी होणं अनिवार्य आहे। तुम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे। तर 2 महिन्याचा कालावधी दिला आहे, घाई गडबड करू नका। 2 महिन्यामध्ये तुमची केवायसी या ठिकाणी होऊन जाईल। हळूहळू केवायसी होऊन जाईल। सर्व्हरचा जसं लोड कमी होईल तशी तुमची केवायसी होऊन जाईल। त्यामुळे घाई गडबड करू नका। तुमची केवायसी तुम्हाला कंप्लीट करायची आहे। 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। 2 महिन्याचे जे पैसे ते पैसे तुम्हाला विदाऊट केवायसीचे मिळणार आहेत। त्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला तुमचे पैसे या ठिकाणी शासन देणार आहे। परंतु पुढचे जे हप्ते आहेत तुम्हाला सुरू राहण्यासाठी केवायसी करणं अनिवार्य आहे। तर महत्त्वपूर्ण असे अपडेट होतील। जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।